हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आजचा प्रश्न अगदी सिंपल आहे. आपण स्वप्न बघावी का? स्वप्न म्हणजे आय मीन ॲस्पिरेशन्स. आपल्याला माहिती आहे का, 3 टाईपची लोक असतात. एक पहिल्या टाईपची लोक का नाही, ते काही स्वप्न बघतच नाहीत. इथे स्वप्न म्हणजे रात्री पडणारे स्वप्नांबद्दल बोलत नाही आहे मी, आपल्या आयुष्यातले स्वप्नांबद्दल बोलते. हे पहिले टाईपची लोक हे ना, काहीच स्वप्न नसतात, काहीच ॲस्पिरेशन नसतात. मग काही ते राबत नाहीत का? कष्ट करत नाही का? हो करतात ना. ते दुसऱ्याच्या स्वप्नांसाठी आपण राबतात. त्यांची स्वतःची स्वप्न नसतात, ते काम करतात कोणासाठी? दुसरेसाठी. आणि दुसरे टाईपची लोक आहेत, फक्त स्वप्न आहेत ते ना, पण ते स्वप्नासाठी ते काही मेहनत करत नाही. ती स्वप्न रियालिटीमध्ये आणायचे प्रयत्न करत नाहीत. आणि तिसऱ्या टाईपची लोक आहेत, जी स्वप्न बघतात आणि ती स्वप्न खरी करायचे पण प्रयत्न करतात. फॉर एक्झाम्पल अब्दुल कलाम घ्या, किंवा आपले महात्मा गांधीजी घ्या. कितीतरी मोठे लोक बघा, ते स्वप्न बघितली होती आणि ती स्वप्न ते खरी केलेली आहेत. आणि ही स्वप्न का नाही, प्रत्येकाची स्वप्न डिफरंट असतात, वेगळी असतात. तुमची स्वप्न वेगळी, माझी वेगळी आणि कोणाची वेगळी. प्रत्येकाची स्वतःची ही स्वप्न असतात. आता ही स्वप्न आपण खरी कशी करायची, सत्यात कशी उतरवायची? पहिलं आपल्याला काहीतरी एक एजेंडा असायला पाहिजे. आपल्याला कामाचं प्लॅनिंग पाहिजे आणि आपण काम करतो ते प्लॅनसाठी पाहिजे. ह्याला म्हणतात प्लॅन युअर वर्क, वर्क युअर प्लॅन म्हणून. म्हणजे तुमचं काहीतरी एक उद्देश असायला पाहिजे जीवनात. अमुक एक करणार आहे मी, अमुक करणार असं. त्यामुळे गोल इम्पॉर्टंट आहे. ते गोल बरोबर क्लॅरिटी पण पाहिजे. क्लॅरिटी म्हणजे काय? ओके, माझं ध्येय हे असं आहे, हे मी कसं खरेत उतरवणार, हे मी कसं सत्यात उतरवणार, हे मी कसं रियालिटीत आणणार, हे पण आपल्याला माहीत पाहिजे. आता हे सगळं असल्यावर तुमचे प्रयत्न, ती स्वप्न खरी करायची ठरल्यावर आपल्याला काय पाहिजे? पहिलं कॉन्फिडन्स. हे का नाही, कॉन्फिडन्स कसा रोज छोटा छोटा तुम्ही मिळवत गेलात की आपोआप तुमचं कॉन्फिडन्स वाढत जाते. मग त्याच्यावर तुमचा विश्वास बसतो, फेथ म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याला. मग कमिटमेंट पाहिजे. नुसतं आज केला, उद्या सोडून दिला, परवा तिसरंच, असं नाही चालत. कमिटमेंट पाहिजे, कन्व्हिक्शन पाहिजे आणि डिटर्मिनेशन पाहिजे. हो, हे मी करणारच. डेडिकेशन पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे. डिसिप्लिन मस्ट. डिसिप्लिन शिवाय शक्य नाही. शिस्तबद्ध करायला पाहिजे. तर पेशन्स पाहिजे. लगेच आज केला उद्याला होईल असं नाही, वेळ लागतो त्याला. हार्डवर्क, मेहनत करायची तयारी पाहिजे. एक इंग्लिशमध्ये म्हण आहे बघा, सिट लाईक ए रॉक अँड वर्क लाईक ए क्लॉक म्हणून. सिट लाईक ए रॉक म्हणजे दगडासारखं बसा आणि वर्क लाईक ए क्लॉक. घड्याळ कधी बंद पडते का? नाही, चालू असते. त्यामुळे
आणि हे बघा, स्वप्न आपल्याला कशाला पाहिजेत? स्वप्न असली तरच आपण खरं जगतो, आपण जिवंत असतो. मेलेल्या माणसांना स्वप्न नसतात. मेल्यावर कोणी स्वप्न बघत नाही, विचार करत नाही, काहीही नाही आहे. त्यामुळे स्वप्न ही गरज आहे आणि पाहिजे. आणि जे माणसाला, ज्या देशाला स्वतःला डेव्हलप करायचं आहे, हे फक्त माणसांचंच नाही आहे, देशाची पण स्वप्न असतात. आता आपलं भारत देश, आपलं पण स्वप्न आहेच की आपण नंबर 1 इकॉनॉमी व्हावं म्हणून, आणि होणार आहोत पण आपण लवकरात लवकर. आपली स्वप्न पूर्ण होणार आहेत. आणि त्यामुळे ही स्वप्न पाहिजेच आपल्याला. ही स्वप्न असली तरच तुम्ही पुढे जाणार. तुम्हाला स्वप्न नसलं, काही मिळवायचं काय म्हणा मी हेतूच नसला, मग काय होणार? तुम्ही कशासाठी प्रयत्न करणार नाही? ह्याच्याऐवजी आपल्याला ओके, मला अमुक करायचं आहे, मला काही असू देत, हे स्वप्न असलं का नाही, त्याच्यासाठी आपण मेहनत करतो, हार्डवर्क करतो. आणि काम कसं करतो? डिसिप्लिननं करतो. त्याच्यासाठी आपल्याला काय हवी ती नॉलेज आपण मिळवतो, ज्ञान संपादन करतो. हे सगळं आपण कशासाठी करतो? जे आपलं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी. पण एक लक्षात ठेवायचं, हे सगळं करताना इट शुड बी एथिकली करेक्ट, लिगली करेक्ट. कसाई बाई हुक और क्रूक आय विल डू असं नाही होणार. का आपण सरळ मार्गी सत्याचे मार्गानं जावं, म्हणजे आपल्याला कधी कशाची भीती वाटत नाही. त्यामुळे मार्ग सरळ असावा, म्हणजे आपण पोचतो आणि आपण ठरलेल्या ठिकाणी नक्की पोचतो, ह्याची आपल्याला गॅरंटी असावी. का? म्हणजे आपल्याला माहीत आहे सत्यमेव जयते, सत्याला कायम जय असते, इट विन्स. त्यामुळे मग आपण ड्रीम्स बघायला पाहिजे का नाही? हो, ड्रीम्स बघायला पाहिजे. आपल्याला आयुष्यात काहीतरी एक असं गोल असायला पाहिजे. एवढेसाठी तुम्ही बिझी असायला पाहिजे. नाही माझं सगळं झालं, सगळं नाही संपत. आपण ज्या क्षणापर्यंत श्वास घेतो, जिवंत आहोत, तोपर्यंत ध्येय पाहिजेत आपल्याला, आणि त्याच्यासाठी काम करत राहायला पाहिजे. आणि कोणी काही म्हणू देत, लक्ष द्यायचं नाही. लोक म्हणतील हो एवढं वय झालंय, आता काय गरज आहे? अहो, आपल्याला माहित आहे ना ट्रम्प साहेबांचं वय काय आहे, मोदींचं वय काय आहे, पुतीनजींचं वय काय आहे. बघा जरा, स्वस्त बसलेत का ते? किती ऍक्टिव्ह आहेत, किती विचार करतात. आता काय त्यातले कितीतरी लोक आता मोदींसारखे, हे ना काही आपली मुलं बाळं आपले कोणासाठी करून, पण काय त्यांना आहे, त्यांना ध्येय आहे, तो गोल आहे, आपले देशासाठी मी करणार, आपले वतन, आपलं देश, आपल्याला आपल्या देशाला मला पुढे न्यायचं आहे, हे त्यांचं स्वप्न आहे. असं आपल्याला स्वप्न असायला पाहिजे. कायम हे स्वप्न आपलं सेल्फिश असायला पाहिजे नाही. आपण आपल्या मुलाबाळांसाठी करतो नाही. मुलं बाळं नसली तरी कितीतरी आता योगी, स्वामी, कितीतरी आपण बघतो, कितीतरी ग्रेट माणसं आहेत. त्यांना काही मूलबाळ असं काही त्यांचं असं स्वतःचं असं नसते, पण ते स्वतःचे देशासाठी, स्वतःचे धरतीसाठी, स्वतःचे मातेसाठी, भारत मातेसाठी काम करतात, ध्येय ठेवतात, एवढेसाठी झटत असतात. आपले जीवनाची सुद्धा पर्वा न करता कितीतरी सायंटिस्ट असतील, खेळाडू असतील, तुम्ही बघा ते कशासाठी, त्यांचं ध्येय समोर असते. इथे काही पर्सनल नसते.
त्यामुळे प्रत्येकानं आपलं काहीतरी स्वप्न ठेवायला पाहिजे आणि तो स्वप्न सत्यात उतरवायला पाहिजे. हॅव ए गुड डे.